Good morning, everybody. Today we are seeing the chapter which is known as rotational dynamics. Okay, याचे 5 व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. याच्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा आणि डिस्कचा कसा काढायचा इथपर्यंत आलो आहे. तर मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क दिलेला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काढायचा होता. नक्की तुम्ही काढला असेल, जर काढला नसेल तर नक्की काढा, कारण की त्यामुळे तुम्हाला एक मेथड माहित होऊन जाते की मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा. आपण डिस्कच घ्यायचं आहे आणि डिस्कच्या स्वरूपात रिंगचा शोधायचा आहे. आपल्याला देताना थेरॉटिकल दिलाय बुक मध्ये, पण आपण प्रॅक्टिकली वगैरे एकदम न्यूमेरिकली काढायची त्याची व्हॅल्यू. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे रॅडियस ऑफ गायरेशन. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. रॅडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय हे पाहूया. आपण काय पाहिलं, थेरॉटिकल कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया हे कशावर अवलंबून असतं, तर मास ऑफ द बॉडी. कारण मोमेंट ऑफ इनर्शियाचा डेफिनेशन काय, द प्रोडक्ट ऑफ, काय म्हणतो आपण, द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द पार्टिकल अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि जर बॉडी पूर्ण असेल तर सम घेतो सगळ्यांची. म्हणजे ते कशावर अवलंबून आहे, मास ऑफ द बॉडीवर अवलंबून आहे. मास तर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे टोटली अवलंबून कशावर आहे तो, तर त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याच्या डिस्टन्सवर, त्या पार्टिकल्सच्या डिस्ट्रीब्युशनवर. ठीक आहे. मग जर आपल्याला इफ वी आर इंटरेस्टेड टू नोइंग द ओनली मास डिस्ट्रीब्युशन अराउंड द ऍक्सिस ऑफ रोटेशन, वी कॅन एक्सप्रेस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट. नीट पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट आपण कसं दाखवू शकतो, I इज इक्वल टू एम के स्क्वेअर. बघा आपला फॉर्म्युला होता I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, हा सिंगल पार्टिकल साठी, आणि बाकीच्यांसाठी आपण समेशन घेत होतो. पण इथं काय केलं आपण, I इज इक्वल टू काय केलं, एम के स्क्वेअर केलं. एम के स्क्वेअर वेअर के इज नथिंग बट द रेडियस ऑफ गायरेशन. त्याचं काय आहे, के रेडियस ऑफ गायरेशन, वेअर एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. इट मीन्स दॅट द मास ऑफ ऑब्जेक्ट इज इफेक्टिवली ॲट ए डिस्टन्स के. कुठं आहे तो, के वर आहे. इफेक्टिवली कुठं आहे तो, के वर आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास म्हणतो आपण त्या पॉइंटला, फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. In this case, K is defined as radius of gyration. आपण त्याला नाव काय दिलंय, radius of gyration of the object about an given axis of rotation. प्रत्येक ऍक्सिस ऑफ रोटेशनचा K वेगळा असणार, तर त्याचं डिस्टन्स चेंज होणार आहे की नाही. In other words, if K of radius of gyration of an object I is equal to mk square. जर K ही radius of gyration असेल ऑब्जेक्टची, तर I चा फॉर्म्युला काय, mk square. लक्षात ठेवा, जर मी डिस्क घेतली तर आपला फॉर्म्युला काय होता, 1/2 mr square, आणि रिंग घेतली तर mr square. पण या दोन्हींचा मेन फॉर्म्युला काय, mk square. पण K काय आहे, radius of gyration of disk and radius of gyration of रिंग. डिस्क आणि रिंगची वेगवेगळी असणार. ओके, त्याचं मी तर कंपॅरिझन बघा छोटंसं एक दिले ते एक्सप्लेन करतो. कन्सिडर युनिफॉर्म रिंग अँड युनिफॉर्म डिस्क. मी रिंग आणि डिस्क घेतले, ठीक आहे. बोथ ऑफ सेम मास, दोघांचं मास सेम आहे, अँड सेम प्लेन ऑफ रेडियस आर, दोघांची रेडियस पण सेम आहे. इफ आय आर अँड आय डी बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिस्पेक्टिव्ह रिंग अँड डिस्क. इफ के आर अँड के डी, बघा के आर काय दिलंय, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग आहे आणि रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क आहे. आता मास सेम आहे, मोमेंट ऑफ एनर्जी सेम आहे, रेडियस सेम आहे. के सेम येतोय का बघूया आपण. वी कॅन राईट आय आर चा फॉर्म्युला काय, रिंगचा फॉर्म्युला काय बाळ, 1/2 mr स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, एम के स्क्वेअर. बरोबर. हा, मग आता के कोणाचा घेणार मी, रिंगचा. म्हणजे आय आर इज इक्वल टू mr स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर. एम ला एम जर कॅन्सल केलं मी, तर आर स्क्वेअर इज इक्वल टू के आर स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट घेतलं तर के आर इज इक्वल टू आर मिळाला. म्हणजे याचा रेडियस ऑफ गायरेशन एक्झॅक्ट कुणा बरोबर आहे, रेडियस बरोबर आहे. कुणाचा, रिंगचा. आता बघूया आपण दुसरा पॉईंट. दुसरा पॉईंट आहे आयडी. आयडी म्हणजे काय रे, डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, 1/2 mr स्क्वेअर इज इक्वल टू एम के डी स्क्वेअर. के आता रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क घेतोय मी. एम ला एम कॅन्सल झाला बघा नो, के आर 1/2 r स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर आयडी, सॉरी के डी स्क्वेअर. देन स्क्वेअर रूट घेतल्यानंतर के डी इज इक्वल टू काय येतोय रे, आर अपॉन √2. इथं आर आला होता आणि इथं आर अपॉन √2 आहे. म्हणजे डिस्कचा जो रेडियस ऑफ गायरेशन आहे हा थोडासा कमी आहे कुणाच्या मानानं, के आरच्या. म्हणजे प्रत्येक बॉडीचा काय असतो, रेडियस ऑफ गायरेशन वेगवेगळा असतो. It shows mathematically that K is decided by the distribution of mass in the ring and entire mass distributed at the distance r, while for disk it mass in distribution between 0 to r. Among any object of same mass and radius, ring has the largest radius of gyration and hence maximum moment of inertia. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार बघ.
आणि याचा काय असणार, कमी. काय ते लांब जाणार ना, पार्टिकल लांब फेकली जाणार, बरोबर आहे का. त्या आता नवीन बघूया पुढचा पॉइंट. आता हे तुम्ही सगळं बघितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काढलं, डिस्क काढलं, पण तुम्ही एकाच ऍक्सिस भोवती काढताय, बरोबर. आपण सेंटर ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन काढतोय. पण कधी कधी आपल्याला इथला विचारतील टँजेंटला जाणारा, मग पुन्हा सगळं करत बसायचं का, तर नाही बाळांनो. आपल्याला जर आयसी माहित असेल तर आपण कुठलाही काढू शकतो. हे बघा, बुंग बुंग बुंग, कुठं निघालो आपण, नाही अजून. ओके, इथं मला इथं माहित आहे, आयसी माहित आहे, लगेच आयडी काढलाय बघा. आयडी काढलाय का नाही इथं आयडी. ओके, नंतर इथं आयसी माहित आहे, लगेच आयडी काढलाय, डायमीटर अबाउट. ओके, नंतर टँजेंट अबाउट काढायला होता. तर इथं बघा, इथं सेंटर मधनं जाणारा सापडलाय की लगेच साईडच्या अँगल मधनं जाणारा सापडलाय. म्हणजे आपण कुठलाही काढू शकतो. कशाच्या फॉर्म्युल्यानं, तर त्यासाठी सिंपल फॉर्म्युला वापरतो आपण, दोन लॉ वापरतो. एकाला म्हणतात लॉ ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि लॉ ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आजच्या लेक्चर मध्ये आपण हे दोन थेरम पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट थेरम्स इन दिस चॅप्टर. आता मी सांगतोय तुम्हाला, आता मागच्या वर्षीपर्यंत लॉ ऑफ पॅरलल ऍक्सिस खूप वेटेडला होता, कारण की चॅप्टर मध्ये 3 मार्कचा क्वेश्चन तेवढा मोठा नव्हताच कुठला, म्हणजे होते बाकीचे पण न्यूमरिकल यायचे. मग पॅरलल ऍक्सिस यायचंच म्हणायचो मी, बरोबर आहे. तर आता 2020 ची जी एक्झाम झाली, सॉरी हा बरोबर 2020 ची जी एक्झाम झाली, त्याच्यामध्ये लॉ ऑफ पॅरलल ऍक्सिस आलेला बघा. ठीक आहे, मग हा डेरिव्हेशनला पण येतो आणि याच्यावर न्यूमरिकल सुद्धा येतात. खास करून न्यूमरिकल्स आपण भर देणार आहे, तो न्यूमरिकल वर देणार आहे, ऑब्जेक्टिव्ह वर देणार आहे. ठीक आहे, त्यासाठी कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. वी हॅव टू नो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर or what is the theorem of parallel axis and what is theorem of perpendicular axis. मग आपल्याला कुठली पण बॉडी दिली तर आपण आरामात काढू शकतो. ठीक आहे, आता एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे वगैरे ही माहिती दिली आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला काय करतो, एक डायग्राम आहे ना, या डायग्रामद्वारे तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे दोन एक्सिस थेरम वापरून आपण सोडवू शकतो असं इथं दिलंय. आता हा जो थेरम आहे, हा थेरमचं स्टेटमेंट आधी वाचूया. स्टेटमेंट काय आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. हा ओ ऍक्सिस मधनं जाणार आहे ना, ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ, त्याला एनी ऍक्सिस म्हणूया. अबाउट एनी ऍक्सिस इज द सम ऑफ, बेरीज आहे बाळांनो, काय आहे, ऍडिशन आहे. इज द सम ऑफ, बघा आय ओ इज इक्वल टू काय आहे, बेरीज आहे. कशाची बेरीज आहे, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू parallel to the given axis and passing through the center of mass. कुठनं गेला पाहिजे, सेंटर ऑफ मास मधून गेला पाहिजे. ठीक आहे, सेंटर ऑफ मास म्हणजे आयसी माहित असेल मला, तर आयओ काढणं सोपं आहे. आयसी मी काढणार आधी. ठीक आहे, सेंटर ऑफ मास मधून जाणारा. ठीक आहे, आणि नंतर मी कुठला लॉ वापरणार, पॅरलल ऍक्सिस. तर इट इज अ सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड, बरं आयसी तर सापडलं. आता हे पुढे दिले बघा, and the product of, या दोघांमध्ये गुणाकार आहे ना, and the product of mass of the object and square of distance between two axes. mass of object दिलं असणार आपल्याला आणि या दोघांमधलं डिस्टन्स एच आहे. इथे एच घेतलंय आपण, एक्स घेतलं तरी चालतं. ओके, त्यामुळे फॉर्म्युला होतो आपला आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर किंवा एम एक्स स्क्वेअर, काही म्हणू शकता तुम्ही. वेअर एक्स ऑर एच इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. पण हे नुसतं स्टेटमेंट लिहून चालेल का, तर वी हॅव टू प्रूव्ह इट. मग आपण हे प्रूव्ह करूया बघा सगळ्यांनी. ओके, देर इज अ डेरिवेशनल पार्ट आणि इट इज अ व्हेरी इझी. आता बघूया कसं सोपं आहे. एक रिजिड बॉडी घ्यायची. आता रिजिड बॉडीचा शेप सगळ्यांना माहित आहे, एनी शेप, त्यामुळे काही काढू शकता तुम्ही. ठीक आहे, आता दोन ऍक्सिस घेतले, एक ओ पॉइंट मधून गेलाय आणि एक सी पॉइंट मधून गेलाय, आणि दीज आर पॅरलल टू द प्लेन. या प्लेनला काय आहे, ओ सॉरी परपेंडिक्युलर टू द प्लेन. सॉरी काय आहे ते, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आता आयओ आहे आणि आयसी आहे. यातला आयसी मला माहित आहे. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याची पद्धत कोणती, चला रिवाइज करा डोक्यात. 1 सेकंद देतो, 2 सेकंद. कसं करतो मोमेंट ऑफ इनर्शिया, तर काय करायचं, एक पॉइंट मास घ्यायचा, एक काय घ्यायचा, पॉइंट मास, कुठं पण घेऊ शकता तुम्ही. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ऍक्सिस भोवती काढायचा आणि नंतर काय घ्यायचं, इंटिग्रेशन घ्यायचं लिमिट टाकून. मेथड लक्षात ठेवा, कायमस्वरूपी एकच मेथड आहे. एक पॉइंट मास घ्यायचा, इलिमेंट घ्यायचा मास, आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ऍक्सिस भोवती काढायचा आणि नंतर काय घ्यायचं, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. हीच मेथड आहे आपली. तर ही मेथड काढण्यासाठी आपण काय केलं, आपण एक ह्या पॉइंटला, डी पॉइंटला एक इलिमेंट घेतला ज्याचं नाव आहे डीएम. इथं नाव काय देऊया, डीएम. डीएम म्हणजे स्मॉल मास. इथं डीएम मास घेतलंय मी, छोटस मास.
ओके, आता याचा मोमेंट ऑफ एनर्शिया मला आयओ भोवती काढायचा आहे आणि आयसी भोवती काढायचा आहे. आधी ह्या पॉईंटचा काढायला गेल, ह्या छोट्याचा, आणि परत इंटिग्रेशन घेतल्यावर पूर्ण बॉडीचा निघेल, बिकॉज इट इज ए कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन बॉडी. ठीक आहे. आता एम इथं डीएम घेतला डी जवळ, तर मी काय केलं, इथून एक परपेंडिक्युलर लाईन काढली. ही अरेंजमेंट तेवढी करायला लागणार आपल्याला बाळांनो. मी काय केलं, परपेंडिक्युलर इथं काढली आणि हा ओसी आहे हा पुढे एक्सटेंड केला. तो एन ला इंटरसेक्ट झाला. कुठे इंटरसेक्ट झाला, एन ला, आणि इथं परपेंडिक्युलर आहे म्हणून 90 डिग्री दिले. एवढं काय अवघड नाही बाळा. ठीक आहे. म्हणजे मला दोन ट्रायंगल मिळाले छोटे छोटे, हो का, ओ एन डी आणि सी एन डी. दोन ट्रायंगल मिळाले, राईट अँगल ट्रायंगल लागणार आहेत आपल्याला, त्यामुळे समजून घ्या चांगले. ओ आणि सी मधलं अंतर किती घेतलंय, एच. यू कॅन टेक इट ॲज अ एक्स ऑल्सो. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज आय सी, दिस इज कॉल्ड एज आय ओ. देन स्टार्ट. ओके, डायग्राम कळली सगळ्यांना. आता ही डायग्राम इथे एक्सप्लेन केली आहे. आता पहिला पॉइंट करूया आपण, घेऊया मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ डीएम, म्हणजे या डी पॉइंट बसलं जे मास आहे त्याचा अबाउट अन ऍक्सिस कुठला, आयसी. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. मास किती आहे, डीएम आहे, आणि डिस्टन्स काय आहे बा, सीडी. डिस्टन्स काय आहे, सीडी. दिसतोय का, परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे दोघांमध्ये, शॉर्टेज डिस्टन्स सीडी. बरोबर. नाही तर तुम्हाला सी एन सी असं नाही जायचं, डायरेक्ट मारायचं, परपेंडिक्युलर शॉर्टेज डिस्टन्स घ्यायचा. तर सीडी म्हणजे फॉर्म्युला काय येणार, डीएम सीडी स्क्वेअर. कुठला, कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या पार्टिकलचा अबाउट अन ऍक्सिस आयसी, किंवा ऍक्सिस ए बी म्हणला तरी चालते, किंवा ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी. याचा फॉर्म्युला काय आला, डीएम इंटू सीडी स्क्वेअर. आणि जर पूर्ण बॉडीचं घ्यायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणजे आयसीचा फॉर्म्युला काय आला बघा, इथं दिलाय बघा, आयसी इज इक्वल टू डीएम घेतलं बघा, आणि डीसी किंवा सीडीचा स्क्वेअर. पहिला पॉइंट क्लिअर. जरा विचार करा, 2 मिनिटं शांतपणे विचार करा. हे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम आधी घेतला या पॉइंट भोवती, पूर्ण त्याचं इंटिग्रेशन घेतलं, पूर्ण बॉडीचा मिळाला मला. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, आयसीचा अबाउट बॉडी इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम. आता सेम ह्या ऍक्सिस भोवती घ्यायचं असेल तर आयओचा फॉर्म्युला काय येणार, कोण सांगेल मला, विचार करून सांगा. 2 मिनिट रिकॉल करायला. हा बरोबर आहे. काय करायचं, ह्याचा डीएम आणि डिस्टन्स काय येणार, ओडी. डिस्टन्स काय येणार, ओडी. ओडीचा स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इंटू डीएम. बघा, इंटिग्रेशन ऑफ ओडी हे उलट सांगता येत, ओडी स्क्वेअर इंटू डीएम किंवा डीओ स्क्वेअर इंटू डीएम. क्लिअर बाळांनो, दोन्हीचे फॉर्म्युले सापडले. मग आता आपण ह्या ओडीची किंमत टाकूया. बघा इथं हा ट्रायंगल दिसतोय, इन ट्रायंगल ओ एन डी. ओडी हा काय आहे रे, हायपो आहे. ओके, प्रसिद्ध लॉ आपला पायथागोरसचा लॉ, सगळ्यांना पाठ आहे. ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. बघा बाळांनो, ओडीची किंमत काय टाकली मी, बघा, इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर. ओडीची किंमत काय टाकली, ओडी म्हणजे काय येणार बाळ, ओ एन स्क्वेअर, ओ एन स्क्वेअर प्लस काय बाळा, एन डी स्क्वेअर. दिसतंय इथं, एन डी स्क्वेअर. क्लिअर आहे. आता हा जो ओ एन आहे, हा ओ एन काय डायरेक्ट झालेला नाही, तर हा काय आहे, ओ सी प्लस सी एन. ओ एन स्क्वेअरच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, हा जो ओ एन स्क्वेअर आहे ना, त्याच्या ऐवजी काय लिहू शकतो मी, ओ सी प्लस सी एन. ओ सी प्लस सी एन लिहिलं इथं मी, तात्पुरतं लिहून ठेवलं. परत ओ सी प्लस सी एन चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणार. म्हणजे काय येणार, हा ओ सी चा स्क्वेअर प्लस सी एन चा स्क्वेअर प्लस 2 ओ सी सी एन. हो का, इथं दिलंय एन सी स्क्वेअर प्लस 2 एन सी सी ओ आणि सी ओ स्क्वेअर. सी ओ ना, असे उलट चाललेत. हा एन सी स्क्वेअर सी ओ स्क्वेअर आणि 2 एन सी सी ओ दिले का बा. ठीक आहे. मग हे काय केलं कळलं का, इथं गोंधळ सगळा. म्हणजे मी इथं पायथागोरस थेरम वापरला आणि कुणाची किंमत टाकली, ओ एन ची किंमत टाकली ओ सी प्लस सी एन. ओके, आता एक काम करूया आपण. हे दिसतंय तुम्हाला, हा सी डी स्क्वेअर, हा सी डी स्क्वेअर आहे इथं. आता इथं सी एन स्क्वेअर पण आहे किंवा एन सी स्क्वेअर पण आहे आणि डी एन स्क्वेअर पण आहे. बघा, या फॉर्म्युला डी एन स्क्वेअर आहे, दिसतंय इथं, आणि एन सी स्क्वेअर पण आहे. कुठं आहे एन सी स्क्वेअर, बघा हा एन सी स्क्वेअर. ओके, आता डीएन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर म्हणजे कोण येणार रे बाळा, सी डी स्क्वेअर. हा पण एक छोटासा ट्रायंगलच आहे ना, राईट अँगल ट्रायंगल, त्यामुळे सी डी स्क्वेअर येणार. म्हणजे ह्या दोघांच्या ऐवजी मी काय लिहिणार, ओके इथे लिहिलंय डी सी स्क्वेअर लिहिलाय का,
हे बघा cn स्क्वेअर आणि nd स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिणार cd स्क्वेअर dc स्क्वेअर लिहिलंय का. ओके आणि बाकीच्या किमती टाकल्या. आता ओसी ची किंमत याची आहे. आता इथं ओसी आहे बघा ओसी म्हणजे इथे येणार ओसी च्या ऐवजी सीओ च्या ऐवजी एच आणि इथे एच स्क्वेअर दिला इथं. काय ठीक आहे. आता हे कसं सोडवतात आपलं इंटिग्रेशन तर इंटिग्रेशन आत आणायचं नाही का नाही. इंटिग्रेशन आत आणायचं डीएम सुद्धा आत आणायचं. ठीक आहे. आता इथं काय येईल डीसी स्क्वेअर डीएम इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन आत आलं ना बाहेर 2h कॉमन बाहेर निघालं. आत काय राहिलं इंटिग्रेशन ऑफ एनसी इंटू डीएम प्लस इथे ए स्क्वेअर आहे नुसतं ए स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर आला. आत काय राहिलं इंटिग्रेशन ऑफ डीएम. इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे काय असतं रे हे छोटंसं मास आहे ना आणि या सगळ्या मासची बेरीज म्हणजे कोण टोटल बॉडीचंच मास ना. त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ डीएम काय येतं बा कॅपिटल एम. आणि इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम म्हणजे काय दिलं हे बघा. इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम काय आपला आयसी म्हणजे हे आयसी आला हा आला आयसी आणि हा आला काय एम. आता ही टर्म आहे ना बघा ही बघा ही जरा पकडून ठेवूया आपण. ही जी टर्म आहे ना ही 2h इंटिग्रेशन ऑफ एनसीडीएम याची व्हॅल्यू 0 येते. का 0 येते सांगतो तुम्हाला. एनसी इज द डिस्टन्स ॲट ए पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ मास. एनसी काय आहे बा एनसी काय आहे त्या पॉइंटचा कुठून डिस्टन्स आहे सेंटर ऑफ मास पासून बरोबर. आणि सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय आहे तर पॉइंट ॲट विच होल मास सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड झालं असतं ना बा. त्यामुळे बाय द डेफिनेशन बघा एनी मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास बस सिमेट्रिक असते बॉडी बरोबर. दस द फ्रॉम द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास इंटिग्रेशन ऑफ एनसीडीएम मस्ट बी इक्वल टू 0. नाही लक्षात एवढे पॉईंट राहिले तर एवढं लक्षात ठेवा की ही टर्म काय येते 0 येते. स्टार करून लिहायचं स्टार करून लक्षात ठेवायची टर्म आहे. इंटिग्रेशन एनसीडीएम इज इक्वल टू 0. आता ही टर्म 0 झाली इथं टाकला आयसी आणि इथं टाकला कॅपिटल एम तर काय फॉर्म्युला मिळाला आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. दिस इज द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. म्हणून तर स्टेटमेंट आहे ना ते. स्टेटमेंट झालं का प्रूफ. स्टेटमेंट प्रूफ करण्यासाठी काय केलं बघा आपण तर काही नाही. 2 ऍक्सिस पॅरलल घेतले एक डीएम घेतला आणि काय केलं त्याच्यावर मी लाईन्स टाकल्या आणि मग मी सिम्पली पायथागोरस थेरम न सोड. हे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. आयसीचा फॉर्म्युला आणि आयओचा फॉर्म्युला आणि काय लक्षात ठेवायचं तर याचा आन्सर किती येतं बघ भोपळा 0. समजला पॅरलल ऍक्सिस थेरम लक्षात आला बघा एकदा रिवाइज करून. जर नाही कळलं तर लगेच विचारायचं. ठीक आहे. खूप सोपं आहे समजलं असेल सगळ्यांना आणि काही क्युरी नाही ना. ठीक आहे. मग आता बघूया थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. तसा सेम परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. आता परपेंडिक्युलर ऍक्सिस तर फार सोपा प्रूफ करायला. परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे काय माहिती आहे का 3 ऍक्सिस घेतात इथं कधी 2 ऍक्सिस घेत नाहीत. इकडे बघा पॅरललला आपण 2 ऍक्सिस मध्येच विषय कट केला पण परपेंडिक्युलरला काय करावं लागतं आपल्याला तर 3 ऍक्सिस वापरले जातात बरोबर आहे. समजा मी 3 ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर घेतले या प्लेनच्या पॉइंटला इंटरसेक्ट होणार आहे. नीट आहे का. हा सगळ्यात मोठा विषय आहे. हा जो प्लेन आहे ना बाळांनो प्लेन या प्लेनला ओ पासून हे 3 ऍक्सिस निघालेत का म्हणजे हा झेड असा सरळ खाली जाणार हा इकडे जाणार हा इकडे जाणार बरोबर आहे का. म्हणजे आपल्या एखादा कोपरा बघितल्यावर असतात ना एक्स वाय आणि झेड ऍक्सिस सेम तसे 3 ऍक्सिस आपण तयार करतोय. क्लिअर. 3 ऍक्सिस आपण तयार केले कुठले कुठले एक्स वाय आणि झेड. यातला हा ओ आय झेड हा मला माहित आहे. ठीक आहे समजला तर हे 2 मला काढता येत किंवा हे 2 मला माहित आहेत हा काढता येतो. बघूया फॉर्म्युला कसा आहे. ठीक आहे. याचा थेरम काय आधी ह्याचा थेरम प्रूफ आधी स्टेटमेंट वाचूया. इट स्टेट्स दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड मला आय झेड काढायचा आहे बरोबर आहे इज द ऑफ ए लॅमिनर ऑब्जेक्ट. प्लेन लॅमिना पाहिजे ना बघ समजतंय इथं दिसतंय बघा हे प्लेन लॅमिना पाहिजे ना हे आय झेड भोवती काढायचं आणि हे 2 मला शोधायचे. हे 2 दिसतायत ना हे 2 मला शोधायचे. ओके. लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट एन ऍक्सिस झेड मला झेड ऍक्सिस बरोबर काढायचे. परपेंडिक्युलर टू द प्लेन इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ही काय आहे बा सम आहे कुणाची मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचे 2 म्युच्युअल परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत का एक्स आणि वाय म्युच्युअल परपेंडिक्युलर आहेत ना. परपेंडिक्युलर ऍक्सिस एक्स वाय इन द प्लेन ऑल द 3 आर बीइंग कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे काय आपण फोर्सेस मध्ये झालंय. कॉन्करंट म्हणजे एकाच पॉइंट मधून जाणार आहे. ती काय एकाच पॉइंट मधून जात आहेत का बघा बाळांनो ती काय एकाच पॉइंट मधून जात आहेत का म्हणून याला आपण काय म्हणतो दीज आर कॉन्करंट. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. वाय बिकॉज
these are two mutually perpendicular axes in the plane which are intersect at the exact point at which the z axis cuts the lamina. z axis जिथं कट करतोय त्याला छेदून काय करतायत, इंटरसेक्ट होतायत. मग हे सुद्धा प्रूफ करूया. प्रूफ करणं अतिशय सोपं आहे बाळांनो. आपण काय करूया, ही डायग्राम घेऊया. हो काही म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथल्या इथं 2 मिनिटात. हे बघा, हे दिसतंय. आता इथं 3 ऍक्सिस काढलेत, मला आय झेड काढायचं आहे. आता मी काय केलं, मेथड काय नेहमीची, एक पॉइंट मास घ्यायचं, एक काय घ्यायचं, पॉइंट मास, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं, त्याचं काय काढायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं, आणि काय करायचं, त्याचा इंटिग्रेशन घ्यायचं आणि परत इंटिग्रेशन घ्यायचं. हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. ठीक आहे. आता इथं पॉइंट मास पी कशी घेतलं, डीएम. पॉइंट मास पी जवळ काय घेतला, डीएम. हा ओएम ओपी हे केला, इथनं 2 म्युच्युअली ऍक्सिस हे टाकले, म्युच्युअली परपेंडिक्युलर काय टाकले, लाईन्स ड्रॉ केल्या. म्हणजे वाय पासून अंतर किती आहे, एक्स. ओके, एक्स पासून अंतर किती आहे, वाय. म्हणजे एम पी इज द डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस एक्स, एन पी इज द डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस वाय, अँड ओ पी इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट मास फ्रॉम ऍक्सिस ऑफ झेड. तिघांपासून 3 ऍक्सिस सापडले. आता हे जर नीट बघितलं तर हा वाय असेल तर पुढचा वाय, हा एक्स असेल तर पुढचा एक्स, हे तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन काढल्यामुळे हा एक्स, हा एक्स, हा वाय. ठीक आहे. जर मी हा ट्रायंगल काढला बाळांनो, तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर आहे. हा काय आहे, इथं 90 डिग्री काढा किंवा इथं 90 डिग्री काढा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे ओपी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला, पी एन स्क्वेअर आणि ओ एन स्क्वेअर, हे विसरू नका. किंवा ओपी स्क्वेअर इज इक्वल टू एम पी स्क्वेअर और एमओ स्क्वेअर किंवा ओ एम स्क्वेअर. समजते, हे पहिलं कळा. आता स्टार्ट करूया. द डायग्राम शोज rigid laminar object rotating about mutually perpendicular x y z axis. 3 axis दिलेत. perpendicular चा law आहे ना. Axis x y are the plane of the object where z is the perpendicular to the object plane and all concurrent at O. Consider mass element dm located at point P. कुठं घेतलं dm, P च्या इथं घेतलं. डिस्टन्सेस काय काय आहेत त्यांचे बघूया. कन्सिडर ओके पॉइंट P, pm is equal to y, pn is equal to x. Are the perpendiculars drawn from P respectively on x and y axis. The respective perpendicular distances of point from M from x, y, z are will be small y, small x and under root y square plus x square. बघा बाळांनो, इथं सुद्धा कुठला तयार होतोय, पायथागोरस थेरम तयार होतोय ना. हा जर x असेल तर हा x, हा y असेल तर हा y. आता हा ट्रायंगल घ्या, ओ पी एन ट्रायंगल घ्या. हा हायपो झाला, म्हणजे झेड जर नेला म्हटलं तर झेड स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. किंवा ओपी इज इक्वल टू काय येणार, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, काही करू शकतो इकडे तिकडे आपण. म्हणजे हा डिस्टन्स फॉर्म्युला कळला. इफ एक्स आय एक्स आय वाय अँड आय झेड आर रिस्पेक्टिव्ह मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ द बॉडी अबाउट एक्स वाय झेड ऍक्सिस, वी कॅन राईट. आम्ही लिहू शकतो. कसं लिहू शकतो, पेनानं लिहू शकतो. ओके, आय एक्स चा फॉर्म्युला हो का, आय एक्स म्हणजे काय, या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ एनर्शिया काय येणार, डीएम इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. डीएम किती आहे, मास डीएम, डिस्टन्स किती आहे वाय, म्हणजे डीएम इंटू वाय स्क्वेअर. आणि पूर्ण बॉडीचा करायला इंटिग्रेशन लिहिला का फॉर्म्युला, वाय स्क्वेअर डीएम. तसाच वाय ऍक्सिस भोवती काय येणार, एक्स स्क्वेअर डीएम. डिस्टन्स फक्त चेंज झाला ना, डीएम तर सेमच आहे ना, एक्स स्क्वेअर डीएम. हे बघा, आय एक्स मिळाला इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम, आय वाय मिळाला इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम. आणि आय झेड इज इक्वल टू काय मिळालं रे बाळा, आय झेड मिळालं. इथं अंडर रूट छापायचं राहिलंय का, स्क्वेअर केला, हा स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. हे बघा इथं स्क्वेअर रूट आहे ना, त्याचा परत स्क्वेअर केला, त्यामुळे स्क्वेअर रूट काय झालंय, कॅन्सल. म्हणजे काय मिळालं, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएम. बरोबर, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएम. आता हे डीएम आत आलं, इंटिग्रेशन आत आलं, तर आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम. वाय स्क्वेअर म्हणजे आय एक्स आहे आणि एक्स स्क्वेअर म्हणजे आय वाय आहे. मिळाला का, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. बघा, जर स्पीड न झाला असेल तर थोडस परत सांगतो. आय एक्स इज इक्वल टू आय वाय स्क्वेअर डीएम इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम कळलंय. बरोबर, इथं दिलंय हा वाय स्क्वेअर डीएम, इकडे एक्स स्क्वेअर डीएम, आणि हा काढल्यानंतर इंटिग्रेशन घेऊन स्क्वेअर रूट स्क्वेअर केल्यामुळे कॅन्सल झालं, आत गुणिले केलं, विषय कट, संपलं. लक्षात आलं सगळ्यांच्या.
आता याच्यावरचा हा न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल वाचून बघा, तुम्हाला उद्याच्या लेक्चरला मी घेणारच आहे हा न्यूमरिकल, तरी पण एकदा वाचून बघा. ठीक आहे. कसं काय आता घेतला तरी चालेल, पण खूप मोठा होईल व्हिडिओ. तर आपण काय करूया, छोटे छोटे व्हिडिओ तयार करूया. तर हे 1.7 चा न्यूमरिकल वाचून बघा आणि सोडवून टाका. जर हे सोडवून द्यायला उद्या, हा ठीक आहे. तरी सुद्धा तुम्हाला सुटला, वेल डन, गुड. परत ऐकायचं भजन सगळं. नंतर अँग्युलर मोमेंटम आणि अँग्युलर लिनियर मोमेंटम बघायचं. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम किंवा त्याला काय म्हणतात, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंट म्हणजे काय, रोटेशनल इफेक्ट. ओके, मोमेंट म्हणतो ना आपण त्याला. ते फार महत्वाचं. ह्याच्यावरले प्रॉब्लेम असतात. ती डान्सर असती काय स्केटिंग करताना, ती हात पसरती जेव्हा ती स्लो रोटेट होती, आणि हात जवळ घेती, एकदम बॉडी कॉन्ट्रॅक्ट करते जेव्हा जोरात रोटेट होती. बघितलंय का? हा, तर ते का होतं, कारण की जर जास्त जर तिला जोरात फिरायचं असेल तर ती पूर्ण बॉडी कॉन्ट्रॅक्ट करते. हा, ते का होतं, तर त्यासाठी वापरलं जातं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. फार महत्वाची टर्म आहे बाळांनो, फार म्हणजे फार महत्वाची. कारण न्यूमरिकल तुमचे त्याच्यावर लय अवलंबून आहेत. मी मागच्या वर्षी पैसे लावलेली की बाबा ह्याच्यावर प्रॉब्लेम येणार. ओके, आलेला न्यूमरिकल तुम्ही चेक करा वाटल्यास. ठीक आहे. एल इज इक्वल टू आय ओमेगा, फार महत्वाचा पॉईंट आहे. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 वापरायचा फॉर्म्युला आणि सोडवून टाकायचा प्रॉब्लेम. ठीक आहे. ते नंतर बघूच आपण. नंतर टॉर्क काढायचा. हे तर सिंपल डेरिवेशन आहे, जसं आपण हे काढली ना कायनेटिक एनर्जी पाक सुरुवातीला, तसं टॉर्क काढायचं आहे. ओके, ओके. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम दिसते का? ओके, ते बॅलेट डान्सर आहे. हा, डान्सर. परत डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल, का उडी मारताना बॉडी कॉन्ट्रॅक्ट करतात वगैरे वगैरे. दिसते का? M1 V1 R1 R1. काय तर उद्योग तसलेच केले तिथं. ठीक आहे. फार सोपं आहे, काय अवघड नाही. नंतर रोलिंग बॉडीकडे जायचं. रोलिंग बॉडीला के येणार बाळांनो. काय येणार? के. दिसतोय काय? ओके. ज्याला के कळला त्याला सगळं कळलं. के म्हणजे आज आपण पाहिलेला पॉईंट कुठला, रेडियस ऑफ गायरेशन. कुठल्या पण मोमेंट ऑफ एनर्शियाला त्याशी कम्पेअर करून टाकायचं. अगायो आपण कसं रिंगला आणि डिस्कला केला, रिंगला आणि डिस्कला केलं ना, तसं कुठल्या पण बॉडीला त्याला करून टाकायचा कम्पेअर. त्यातनं तुम्हाला हे रोलिंग बॉडीचे डेरिवेशन समजतील. एकदम सोपे आहेत. बघा, हे कोणाचं आहे, हे सगळ्यांचंच दिले वाटतं इथं. हे सिलेंडर किंवा डिस्कचं आहे. परत हे सॉलिड सिलेंडरचं आहे, डिस्क ऑर सॉलिड सिलेंडर, थिन वॉल हॉलो स्पियर. हे प्रत्येकासाठीचे फॉर्म्युले दिलेत आणि काढता येतात, असं काही वेगळं नाही. आणि मग आपलं हे माहितीच आहे तुम्हाला, कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ठीक आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन हे सोडवायचे आणि त्यानुसार प्रॉब्लेम सोडवायचे. ठीक आहे. मग चॅप्टरच खतम. 2-3च पॉईंट राहिलेत. हा, नंतर आपण न्यूमरिकल पण थोडीफार सोडवू. ओके, हॅव अ गुड डे. बाय.